हिरव्या पालेभाज्या कशा खायच्या, मुलांना कशा द्यायच्या, काहीच कळत नाही. पण चला, आज आपण एक रेसिपी बघूया. दाल पालक बनवते मी. इथे तुरीची डाळ मी धुवून ठेवली आहे. कांदा अर्धा त्यात चिरून टाकते आहे आणि अर्धा मी फोडणीसाठी ठेवते आहे. हे बघा, इथे मी फोडणीसाठी सगळं राई, जिरे, उडद डाळ, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, लसूण आणि थोडासा कांदा छान लाल होऊ द्यावा. अशी फोडणी, खमंग फोडणी द्यावी. ठीक आहे. तर इथे मी कांदा चिरला आहे, 2 टोमॅटो टाकते. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मी ॲक्च्युली 2 घेतल्या होत्या, पण मी दोन्ही नाही टाकल्या. मी त्यातली थोडी मिरची काढून ठेवली. हेल्दी गोष्टी आपण ॲक्च्युली बनवल्याच पाहिजेत. त्या निमित्ताने आपली मुलं खाऊन घेतात. आता याच्यात मी हे सगळं चिरून कुकरमध्येच टाकते आहे आणि त्याच्यामध्ये मी नंतर चिंचही टाकणार आहे, कारण पालकाला स्वतःची टेस्ट नसते, मजा नाही येत ॲक्च्युली. तर चिंच टाकल्याने थोडंसं आंबट छान लागतं. म्हणजे तुमच्यावर आहे. तुम्हाला जर कोकम टाकायचं असेल तर तुम्ही कोकमही टाकू शकता. सो इथे मी आता कांदा मिरची सगळं टाकलेलं आहे. टोमॅटो चिरून टाकते आहे. बघा पुढे, यात मी माझी घरी बनवलेली मिरची पावडर आहे. साऊथ इंडियन मिरची पावडर आहे ॲक्च्युली. त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. मी त्या तुमच्याबरोबर उन्हाळ्यात शेअर करेन, कारण तेव्हाच ते छान मला उन्हात वाळवावं लागतं आणि त्याच वेळेला ते वर्षातनं एकदाच बनतं माझ्याकडून. तो मी मिरची पावडर वर्षभराची बनवून ठेवते. तर इथे मी आता टोमॅटो टाकला आहे, थोडीशी हळद टाकणार आहे, मिरची पावडर टाकणार आहे. मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्ही जसं तिखट खाता तसं तुम्ही टाकू शकता. हे मी ते चिंच टाकली आहे. पालक छान बारीक करून टाका, कारण तो चांगला ब्लेंड होतो डाळीबरोबर. नाही तर मोठे मोठे असे हे काप राहून जातात. छोटा असला, बारीक चिरलेला असला की कसं एकदम म्हणजे एक जीव होते डाळ. म्हणजे आपल्याला जशी ब्राह्मणी पद्धतीची जशी डाळ लागते, ही मी ब्राह्मणी पद्धतीची नाही बनवते ॲक्च्युली, साऊथ इंडियन पद्धतीची बनवते. कारण माझे मिस्टर साऊथ इंडियन आहेत आणि त्यांना साऊथचंच जेवण लागतं. सो ही त्यांची रेसिपी आहे, त्यांच्याकडची रेसिपी आहे. सो चला बघूया. इथे मी आता हळद टाकली आहे, थोडीशी हळद चिमूटभर टाका, कारण हळदीचा रंग खूप जास्त येतो. आणि ही बघा, ही माझी साऊथ इंडियन मिरची पावडर आहे. याच्यात धणे, जिरे, मेथी आणि बरंच काही टाकून मी बनवते. तुम्ही ॲक्च्युली तुम्ही म्हणाल की काय हो एवढं झंझट करताय, पण ॲक्च्युली खूप छान लागते. सो पाणी तुमच्या गरजेनुसार टाका. इथे मी 1 चमचा थोडंसं तेलही टाकलं होतं. तेलामुळे काय होतं ना, त्याची जी मिरची पावडरचं जे पाणी आहे ना, ते वरती येत नाही. मसाला छान आतमध्येच राहतो. ते तुम्हाला मी व्हिडिओ शूटमध्ये माहिती नाही, सडनली स्किप झालं आहे. सो तुम्हीही टाकायला विसरू नका. सो बस ही एवढी फोडणी झाल्यावर इथे मी छान आता कमीत कमी 3 ते 4 शिट्या मी करणार आहे आणि त्याच्यानंतर खमंग फोडणी करून टाकणार आहे. मीठ तुम्ही नंतर टाका, मीठ आधी टाकू नका, टोमॅटो शिजत नाही. तर चला, होप तुम्हाला ही रेसिपी आवडेल. बनवून बघा, मला कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढील अशाच एका हेल्दी रेसिपीमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.